या केस मधून तुम्हाला अगदी सही सलामत बाहेर काढतो. आम्ही घेतो ना. नाही वकील साहेब, ते सगळं ठीक आहे, पण खरोखर कळकळीची विनंती करतो, वाटेल ते करा, किती पैसे खर्च होऊ द्या, सगळी तयारी आहे माझी, पण या केस मधून मात्र मला बाहेर काढा. पैसे खर्च करायची तयारी आहे हो. ना? मग झालं तर काही काळजी करू नका. एक 7-8 लाख रुपये लागतील. 7-8 लाख? त्या मुकुंदाच्या तोंडावर देतो फेकून. बाकीचे बघतो मी काय करायचं ते. तुम्ही ती चिंता करू नका. मी तुम्हाला या केस मधून सही सलामत बाहेर काढतो. नक्की? अलगद, अगदी टरफलातून शेंगदाणा बाहेर काढावा ना, अगदी तसं. ठीक आहे, पैसे तुमच्याकडे पोहोचवतील. बस, भेटूयात मग. आय एम सॉरी वकील साहेब, मला यायला जरा उशीर झाला. काय विशेष? या मुकुंदराव या. हा, तुमचीच वाट बघत होतो. बर. नाही म्हणजे आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही येणार याची खात्री होती. हो हो. हे घ्या, या बॅगेत 5 लाख रुपये आहेत. बर, मग नाही, ही प्रेमाची भेट घ्या आणि तेवढी तक्रार मागे घ्या म्हणजे झालं. छे असं काही करत नाही मी. नाही, मला मान्य आहे 5 लाख रुपये मी एकत्र बघितले नाहीत, पण असं काही करणार नाही मी. मुकुंदराव फार जड जाईल. नाही म्हणजे तुम्ही आमदारांना चॅलेंज करतात म्हणून म्हटलं. हिरो व्हायला जाल आणि झिरो व्हाल. तुमचा काहीतरी गैरसमज होतो वकील साहेब. मी आमदारांना नाही, तुमच्या सगळ्या सिस्टीमला चॅलेंज केलेलं आहे, आणि संपण्याची भीती मला नाही, कारण माझी अजून सुरुवातच नाही झाली. तुमचं अर्ध उरकलंय हो. तुम्ही सांभाळा स्वतःला. ऑल द बेस्ट. भेटूया कोर्टात. मला वाटलं काहीतरी महत्वाचं काम आहे. मिलॉर्ड, या सकपाळ साहेबांमुळे मला फार मोठी मोलाची मदत झाली. अहो, यांच्या कृपेमुळेच माझ्या विहिरीला 3 फेज कनेक्शन मिळालं आणि मला विहिरीवर मोटारही बसवता आली. मिलॉर्ड, मला या केसला कलाटणी देणारा साक्षीदार बोलवण्याची परवानगी मिळावी. परवानगी आहे. बघूया काय होतं आता. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. तुम्ही यांच्या शेतामध्ये जी काही झाडं उभी आहेत हं. त्याला वॉटर टँकरनं पाणी पुरवलं का? होय साहेब, मी त्यांच्या फळझाडांना टँकरनं पाणी पुरवलंय. मिलॉर्ड, दिस पॉइंट शुड बी नोटेड. मला एक सांगा, यांच्या शेतामध्ये विहीर असताना सुद्धा तुम्ही यांच्या झाडांना वॉटर टँकरनं पाणी का पुरवलं? नाही म्हणजे मला वाटतं की या प्रश्नाचं हेच चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतील, नाही का? मिलॉर्ड, आपण दररोज गिरणीचं पीठ खातो की नाही, पण समजा ते उपलब्ध नसेल तर आपण ब्रेड खातोच की. अहो, तसंच घडलं हो. म्हणजे मी माझी सगळी फळझाडं माझ्या विहिरीच्या पाण्यातच जोपासत होतो. पण काय होतंय हल्ली, आपल्या सरकारच्या कृपेमुळे लोड शेडिंग भयंकर वाढलंय. वीजच नसते. आणि तुकाराम महाराज म्हणून गेलेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. मग माझी फळझाडं मी मरू कशी देईन? मग त्यासाठी कधी मध्ये मी टँकर मागवला. याचा अर्थ माझी विहीरच नव्हती असा तर होत नाही ना. मिलॉर्ड, सकपाळ साहेब जेव्हा विहीर बघायला आले तेव्हा पाणी बघून खुश झाले आणि त्यांनी वरनच उडी मारली. अर्धा तास आंघोळ केली त्यांनी. विचारा त्यांना. हे जे काय बोलतायत ते खरं बोलतायत? हो, खरं आहे. विहीर किती खोल होती, म्हणजे चोरीला गेलेली? आठवत नाही, पण 5 पुरुष तरी खोल असेल. मिलॉर्ड, आता कोर्टानं माझा फार अंत पाहू नये. एवढे मोठे मोठे मान्यवर माझ्या विहिरीचं अस्तित्व मान्य करतायत, त्या अर्थी ती आहे आणि ती चोरीला गेली ही सुद्धा वस्तुस्थितीच आहे. तर कृपया कोर्टाने पोलिसांना सूचना द्यावी आणि माझी विहीर लवकरात लवकर शोधून द्यावी.